केदार, हळू हळू हळू. मीच आहे सावकाश. असू देत. सुमी कशी आहे आता? आता झोप लागली तिला. इकडे. ठीक आहे ना? हा, अजून ताप नाही उतरलाय. थँक्यू. तू नसतास तर मी हे सगळं कसं मॅनेज केलं असतं नाही माहिती मला. बस का बॉस, सुमियाजी माझी पण कोणीतरी लागते. आणि खरं सांगू, माझं पहिलं प्रेम श्रीवल्ली आहे. हो? मग तुझ्या तिला माहितीये का तुझ्या पहिल्या प्रेमाबद्दल? अख्ख्या जगाला माहिती आहे. आई गेल्यानंतर जर तिच्या एवढी माया माझ्यावर कोणी केली असेल तर ती श्रीवल्ली आहे, जिने माझी एवढी काळजी घेतली. तिची काळजी मी करायला हवी ना बॉस. नाती अशीच जपतात ना. आता मी आली आहे ना, तू जा आराम कर थोड्या वेळ घरी जाऊन. उद्या ऑफिसला पण जायचं ना तुला? नाही नाही ठीक आहे, मी थांबतो ना आज इकडे. हे बघ, काही इमर्जन्सी जर लागली तर मी असेल ना मदतीला. हो, पण मग कपडे तरी बदलून घे. ठीक आहे. हॅलो. हाय, काय करतेस? काय नाही. का काय झालं? एवढा रात्री का फोन केलास? काय काम होतं का? नाही, सहज. सहज? नाही म्हणजे मला उचकी लागत होती ना, सो मला असं वाटलं की तूच माझी आठवण काढत असेल म्हणून. मी तुझी आठवण? हा म्हणजे ते तुझ्या ताई आणि जिजूंची अॅनिव्हर्सरी खूप छान झाली असेल, सो मला वाटलं की सगळेजण हॅपी मूड मध्ये असतील, सो तू मला थँक्यू म्हणायला असं आठवण वगैरे काढत असशील, बाकी काय नाही. हा म्हणजे ते सगळं छानच झालं, पण अरे इथे आजीची तब्येत जरा बिघडली. काय झालं? म्हणजे काही प्रॉब्लेम? डॉक्टर वगैरे पाठवू का मी? तू सांग फक्त मला, मी तसं. अरे नाही, इट्स ओके. त्याची काही गरज नाहीये. डॉक्टर येऊन गेल्यात आता. फूड पॉयझन झालं म्हणाल्या. बापरे, खूप त्रास होतोय का? हो रे, तिच्या पोटात दुखतंय, ताप आलाय आणि त्यात आम्ही दोघेच होत घरात. मग मी येऊ का मदतीला? नाही म्हणजे तुझ्या आजीला भेटून त्यांना पण जरा बरं वाटलं असतं म्हणून, बाकी काय नाही. पण तुला शूट वगैरे नाहीये का? नाही, ते मुहूर्त खूप कमी आहेत ना म्हणून. आणि तुझ्या आजी पण खूप गोड आहेत का, एकदम अशा पुकी टाइप्स, म्हणून त्यांना भेटून त्यांना पण जरा बरं वाटेल म्हणून, बाकी काय नाही. तुला चालणार असेल तर बघ, म्हणजे तुझ्यानुसार. हो मला चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि केदार जिजू पण इथेच आहे. हा का? ठीक आहे, मग मी नंतर येतो. का? काय झालं? नाही ते ऑर्डर होती, अचानक आठवलं मला म्हणून, बाकी काय नाही. अरे पण मुहूर्त नाहीये असं म्हणालास ना आता? हा ते लग्नच आहे, पण वाढदिवस, डोळे जेवण अशी बाकीची सगळी कामं असतात ना आम्हाला, म्हणून बाकी काय नाही. तू एक काम कर, आजीची काळजी घे सध्या तरी. मी येतो नंतर कधीतरी. हा, बाय बाय, सी यू, बाय. हो ठीक. कसला वियर्ड आहे हा. कधी न सांगता येतो, कधी येतो म्हणून प्लॅन कॅन्सल करतो. मॅड. वाचलो, नाही तर केडी सरांनी मला रेड हँड कॉट केलं असतं. तू कधी आलीस ग राणी? अरे धनुष कुठे? मला न सांगताच गेला का काय? तो कसला जातोय तुला सोडून? कपडे बदलायला पाठवले त्याला. बरं झालं तू याच्याशी लग्न केलंस. असा मुलगा ना मी सुद्धा तुझ्यासाठी शोधू शकले नसते ग. सुमी, अगं खरंच, आमच्यासारख्या म्हाताऱ्या तुम्हा तरुण मुलांसमोर ना आमच्या काळातलं कौतुक सांगतात, पण एवढे चांगले पुरुष आमच्या पिढीने कधी बघितलेच नाहीत ग. म्हणजे? अगं तुझ्या आजोबांचं उदाहरण घे ना. उभ्या जन्मात 10 वेळ सुद्धा माझ्या माहेरची पायरी चढले नाहीत, आणि जरी गेले तरी परतीच्या वाटेकडे डोळे. माझ्या आजोबांबद्दल असं बोलतेस तू? अगं बाई, खरं तेच बोलते मी. तशी वर जाऊन रागवणारच आहे मी त्यांना. आणि केदारचं उदाहरण देऊन म्हणणार आहे, बघा आजकालची मुलं अशी नाही आहेत. जशा बायका त्यांच्या खांद्याला खांदा लावून घरासाठी पैसे कमवतात ना,
तसेच आजकालचे पुरुष बायकांच्या बरोबरीनं घरच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. मुलीच्या माहेरला सुद्धा आपलंच घर मानतात. दोन्ही कुटुंबाची काळजी घ्यायला बायका एवढीच जबाबदारी घेतात. नशीब काढलंस तारिणी. जशी तू खांडेकरांची लेक झालीस ना, तसाच तुझा नवरा बेलसऱ्यांचा जावई नाही ग, लेक झालाय. आजही काही मुलं असतात ग, फक्त मानपान करून घेण्यासाठी सासरवाडीला येणारी. पण माझा केदार तसा नाहीये ग. तारिणी, तू लाखात नाही करोडोत एक मुलगा शोधलायस. देवी जगत तारिणीनं माझी प्रार्थना ऐकली. तुझ्या नशिबात सगळ्यात मोठं सुख दिलंय बघ. चांगला नवरा दिलाय. आता तुमचं हे नातं देवी आईच टिकवून ठेवेल बघ. कमांडर, मी इथे भिवंडीच्या GS फॅक्टरीमध्ये पोहोचलोय. टीप एकदम करेक्ट होती. इथे नक्कीच काहीतरी गडबड चालू आहे. हो, बघतो आणि कळवतो. हो. अरे दिसत नाही का तुला? नीट घेऊन जातो माल. होय साहेब. या टेम्पो मध्ये 100 किलोपेक्षा जास्त मावेल. चल बरं फटाफट. होय आता लगेच ठेवतो. सारी मोठी ऑर्डर आहे. संध्याकाळी 5 पर्यंत टेम्पो काढायचा आहे. चला चला फटाफट कामाला लागा. चला. होय साहेब, ठेवतो. आणि या गोण्या आहेत ना, नंतर गोडाऊन मध्ये ठेव. होय होय साहेब, ठेवतो. हा, युरिया अजून पाहिजे. मोठी ऑर्डर आहे. हा. कोण आहे रे? तुम्ही ते गोडाऊनमध्ये ठेवायला सांगितलं ना गोण्या, ते ठेवतोय. हा, मग सांभाळून घेऊन जा. माझं नुकसान झालं ना तर आजची मजुरी मिळणार नाही. चल फटाफट घेऊन जा. हो हो.